तनिष्का निवडणुकीचे पडघम आता नवी मुंबईतही वाजू लागलेत। नवी मुंबईत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज तनिष्काकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। संपूर्ण नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत होता। ढोल ताशांचा गजर, भव्य मिरवणूक आणि डोक्याला फेटे बांधून तनिष्का सकाळ भवनच्या दिशेने चालल्या होत्या। बेलापूर रेल्वे स्थानकाजवळून भव्य मिरवणूक काढून सर्व तनिष्का उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या। त्यांना पाठिंबा देण्यासाठी तनिष्का सदस्यांनी मोठी गर्दी केली होती। स्त्रियांसाठी ही निवडणूक मी फार महत्त्वाची मानते, कारण आज किती स्त्रिया सुशिक्षित जरी असल्या, किती काही असल्या तरी कुठे ना कुठे स्त्रियांना बंधनं ही आहेतच। तर त्या बंधनातून स्त्रीने थोडे मुक्त व्हावं, आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे, तरीसुद्धा कुठे ना कुठे घरून किंवा समाजातून स्त्रीला डावललं जातच आहे। तर ते त्या ठिकाणी स्त्रियांना पुढे मिळावं आणि प्रत्येक स्त्री ही स्वतः एक लीडर बनावी अशी माझी अपेक्षा आहे। खूप उत्स्फूर्त अगदी प्रतिसाद सर्व महिलांनी दिलेला आहे। अगदी प्रत्येकीला असं वाटते की आपल्या घरचंच काहीतरी कार्य असं समजून आपल्या घरातली कामं पटापट उरकून सगळ्याजणी अगदी धावत पळत पहिल्या येणे धावपळीने येत आहेत। जसं दिवाळीचं धावपळ संपली त्यानंतर नुसती तनिष्का आणि तनिष्का, फक्त सगळ्या वातावरणात तनिष्काचं वातावरण झालेलं आहे आणि खूप उत्साह आहे महिलांमध्ये की आपल्याला एक चांगलं व्यासपीठ मिळतं आहे। त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण आपली समस्या, आपल्या समाजात होणारे अन्याय, कुठल्याही गोष्टीला आपण वाचा फोडू शकू, आपल्याला एक चांगलं व्यासपीठ मिळतं, याचा खूप जास्त आनंद आहे। हा तनिष्काचा जो उपक्रम राबवलेला आहे तो सर्वात बेस्ट आहे आणि तो महिलांसाठी, जेवढ्या महिला घरात आहेत त्यांच्यासाठी पण आहेत, ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी पण आहेत, त्या दोन्ही महिलांसाठी। आणि तनिष्का कधीच कोणत्याही महिलेला वर खाली किंवा म्हणजे लहान मोठं असं समजत नाही, इक्वल समजतात। त्यामुळे कोणत्याही महिलेचा काही प्रॉब्लेम, छोटा असो मोठा असो, किती बिग प्रॉब्लेम असला तरी पण तो सॉल्व करण्यासाठी तनिष्का नेहमी पुढे येते। संपूर्ण राज्यभर सध्या तनिष्का नेतृत्व विकास गुण कार्यक्रम म्हणजेच निवडणुका सुरू आहेत। येत्या 20 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईची निवडणूक होऊ घातली आहे। यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। नवी मुंबईतून 60 तनिष्का उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। हा विचार आहे, प्लास्टिक पिशव्यावर आपण काय करू शकतो आणि याच्यावर काय वर्कआउट झालं तर आपण आपली ही नवीन मुंबई, नक्की सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई करता येईल असं माझे स्वतःचे विचार आहेत। आणि अशा काही समस्या घेऊन तनिष्काच्या थ्रू ह्या समस्या सोडवता येतील असं मला वाटते। मुलींचा जो जन्मदर आता घसरलेला आहे तो वाढला पाहिजे आणि जो महिलांच्यावरती अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी कठोर काहीतरी उपाययोजना सरकारने करावी अशी ॲक्च्युली माझे वैयक्तिक माझं मत आहे। त्यासाठी असं महिलांसाठी काहीतरी करावं। महिला ज्या सध्या साक्षर नाही आहेत, महिला स्वावलंबी बनाव्यात, महिलांसाठी रोजगारी, महिला शिकाव्यात, यासाठी प्रयत्न नक्कीच करावा असं वाटतं। यावेळी सर्व तनिष्का उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तनिष्का प्रमुख प्रसाद ठिपसे, वर्षा कुलकर्णी, इन प्रमुख संदीप काळे यांनी तनिष्कांना मार्गदर्शन केलं। या निमित्तानं महिलांमधील नेतृत्व गुणांना संधी मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। कॅमेरामन निलेश करंदीकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।